सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, उद्या 21 मार्च 2025 शुक्रवार उद्याच्या दरम्यान महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस होणार आहे। राज्यातील काही भागांना गारपिटीचा इशारा देखील देण्यात आलाय। तर महाराष्ट्रातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये मात्र उद्या फक्त ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील। मात्र राज्यातील 5 ते 7 जिल्हे असे असतील ज्या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा उद्या आणि परवा म्हणजेच 21 मार्च आणि 22 मार्च रोजी देण्यात आलाय। तर जाणून घेऊयात हे भाग कोणते असतील याविषयी सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ATV मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे घंटीचे बटन ऑन करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, उद्याच्या दरम्यान सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला विदर्भात पाहायला मिळेल। विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम तसेच अकोला, अमरावती, बुलढाणा एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये पावसाची परिस्थिती असेल। यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस असेल। तर अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशिमच्या परिसरात मात्र ढगाळ वातावरण आणि यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। इकडे मात्र चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा तसेच नागपूरचा काही भाग झाला। त्यासोबतच माकोना, वणी, उमरेड या परिसरामध्ये मोठा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो। त्यासोबतच इकडे निजामाबाद, नांदेडच्या काही भागात देखील आपल्याला उद्या हलका पाऊस झालेला पाहायला मिळेल। उदगीर, देगलूर त्यासोबतच इकडे बिदरच्या भागात देखील उद्या पावसाची शक्यता असणार आहे। मित्रांनो, एकंदरीत मराठवाड्यात पाहायचं झालं तर मराठवाड्यात देखील उद्या ढगाळ वातावरण असेल। हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात देखील उद्या रात्रीपर्यंत काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेल्या बघायला मिळू शकतात। इकडे कोकण पट्टा आणि मध्य महाराष्ट्रात पाहायचं झालं तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार त्यासोबतच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहिल्यादेवी नगर एकंदरीत सर्वच कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्रात देखील 21, 22 आणि 23 मार्च दरम्यान उन्हाची तीव्रता कमी झालेली पाहायला मिळेल। बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल, मात्र मोठ्या पावसाची शक्यता या भागात असणार नाही। 1-2 ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रात पाहायचं झालं तर उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मात्र उद्या परवा 2 दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड तसेच खानदेशातील इतरही भागांचा यामध्ये समावेश असेल। या परिसरामध्ये पुढील 2 ते 3 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला